आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. चला लवकर लवकर वन लाईफ संघ आपली सलामीची जोडी ग्राउंड मध्ये पाठवायची आहे. सामन्याला सुरुवात करायची. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. तनयशिला या लवकर आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. आणि सलामीची जोडी आली ती गणेश मोरे आणि प्रतीक मोरे दोघी बंधू. आणि प्रथम गोलंदाजीसाठी आला तो प्रज्वत घोसाळकर राईट हँड गोलंदाज. रफ्तार का सौदागर असा हा गोलंदाज. गुंडगे एक्सप्रेस. थोडासा वॉर्मअप करताना आपण बघू शकतोय. आणि पहिल्या चेंडूवरती कटच्या सुरुवात आणि जाईल 4 धावेसाठी आलेला प्रतीकच्या बॅटमधून गणगणित चौकार. संघाचा इथे श्री गणेश होते 4 धावेने. दुसरा चेंडू या षटकाचा. तोच प्रयत्न. कम बॅक फ्रॉम द बॉलर. तिसरा चेंडू खूप चांगला चेंडू जाईल 1 धावेसाठी वाईड. धाव संख्या झाली ती स्कोर कार्डवरती 5. आणि ते थोडीशी खराब फेकी. थोडासा खराब कॉल इथे दोन्ही बॅट्समन मध्ये. बाबू विश्वास यांनी आमच्यासाठी कोकम सरबतची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. नेहमी त्यांचं सहकार्य आम्हास लाभतं. आणि ते खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने जाईल. 4 धावेसाठी आलेला प्रतीकच्या बॅटमधून गणगणित चौकार. बॅकफिल्ड मध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू.
प्रज्वत घोसालकर चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करत आहेत आपल्या संघासाठी. आणि ते शॉर्ट चेंडू आणि ती एक धावेसाठी आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि ते धाव स्वरूपात आउट. आणि ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि बाद होईल तो प्रतीक मोरे. आणि ते चेअर गर्ल्स नाही तर चेअर बॉयज आणलेत आई एकविरा संघाने. भोंगे वाजून आपल्या संघासाठी चेअर करतात. एक षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती 10-11 आणि 1 डाऊन साठी आलाय तो निमेश मोहिते, राईट हँड बॅट्समन फ्रॉम द गुंडगे. आता ही झुंजत असेल ती कॅप्टन वर्सेस कॅप्टन. समीर शिंदे राईट हँड बॉलर, चांगली फिरकी गोलंदाजी आहे त्यांच्याकडे सुद्धा. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती 11. अजून येणार असेल 3 षटक, बघूया आपण किती धावसंख्या होते. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि ते पहिल्याच चेंडूवरती फटकाबाजी झाली नाहीये आणि पहिल्याच चेंडू बाद व्हायला लागेल. निमेश मोहितेला परतावा लागेल तंबूच्या आसरेला. पहिल्याच चेंडूवर पहिला आदरा, पहिला गडी बाद लागलेल्या अवधासा. 7.5 नाद नष्ट पनवती अपशगुन. पहिलाच कॅप्टन विकेट. अमोलजी दरेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करूयात. आणि बॅट्समन आलाय तो रोहन मोरे, सेकंड हँड. पाच फुटी हा फलंदाज. दुसरा चेंडू या षटकाचा. अजून एक डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी समीर शिंदे यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी समीर शिंदे उर्फ कर्णधार टीमचे. तिसरा चेंडू या षटकाचा. खूप चांगला चेंडू जाईल बॅक फील्ड मध्ये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन कडून सुद्धा आपल्या टीम साठी खूप चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. गणेश मोरे आला स्ट्राईकला. स्ट्राईक त्याला मागच्या षटकामध्ये सुद्धा भेटली नव्हती. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 2 विकेट बाद. आणि ते अजून एक चेंडू फसला आणि जाईल आणि ते झेल ड्रॉप होईल जमिनीला. आणि ते थोडस खराब क्षेत्ररक्षण प्रज्वत घोसाल करून आपल्या टीम साठी. मागच्या सत्रामध्ये सुद्धा प्रज्वत घोसालने खूप चांगली फिल्डिंग केली आपल्या संघासाठी. अजून एक फटका ऑफ साइडच्या दिशेने 1 बाउन्स. आणि ते विनायक स्वप्नील पवार आपल्या टीम साठी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. स्वप्नील भोईर सॉरी.
शेवटचा चेंडू या षटकाचा, दुसरं षटक. इथे 2 धावा कंप्लीट ग्राउंड मध्ये. 2 ओव्हरच्या संपतीनंतर धाव संख्या झाली ती 17. आणि ते थर्ड अंपायरने चेक करायचं आहे नो बॉल आहे की नाही. आणि ते नो बॉल असेल. थर्ड अंपायर आमचे सांगतात आम्हाला नो बॉल असेल. अजून एक चेंडूची फेकी करायला लागेल समीर शिंदे यांना. हाईट फॅक्टरचा नो बॉल आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल असेल पुढील. आणि धाव संख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 18. शेवटचा चेंडू असेल या षटकाचं. आणि ती एक धाव कंप्लीट. दुसरे धाव साठी सुद्धा प्रयत्न, ती सुद्धा कंप्लीट होईल. आणि धाव संख्या होती ती 2 षटकांनंतर 20. कालच्या सत्रामध्ये कोल्या यांनी खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. तोच आलाय तिसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीमने. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजून आपली तिसरी षटक सुद्धा संपवायचं आहे. नितीन उर्फ कोल्या, नितीन मोरे हा राईट हँड बॉलर. खूप चांगला चेंडू, कार्पेट शॉट असा हा मारला. एक सिंगलने धाव संख्या होती ती 21. अजूनही कुठे बिग हिट आला नाही आहे. दुसरा चेंडू या षटकाचा. खूप चांगला चेंडू आणि ते झेल ड्रॉप. आणि ते दुसरी झेल ड्रॉप केली या ग्राउंड मध्ये. आणि त्यात 2 धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 23. 2 चेंडूच्या नंतर हा तिसरा चेंडू. खूपच शॉर्ट चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कडून सुद्धा आपल्या टीम साठी. एका हाताने हा चेंडू अडवला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. चौथा चेंडू या षटकाचा. अजून एक शॉर्ट चेंडू. स्वतः समीर शिंदे चेंडूकडे धावून येताने. खूप चांगला थ्रो. प्रणय तोरणे ते हावरेवानी गोळा खात आहेत.
4 चेंडूचा खेळ संपला आणि हा 5वा चेंडू. स्वप्नील खूप चांगली क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतायत. युवा सितारा तानाजी कडू यांचे भाचे स्वप्नील भोईर. शेवटचा चेंडू या षटकाचा आणि ते जाईल 4 धावेसाठी आलेला रोहनच्या बॅटमधून गणगणित चौकार. धाव संख्या होईल ती स्कोर कार्ड वरती 31. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता असेल 4थं षटक, शेवटचं षटक असेल. आजच्या दिवसातली ही 3री मॅच. स्पीडअप करायचं आहे, अजूनही सामने खेळवायचे आपल्याला. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल फायनल डे आहे आज. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला स्पीडअप करायचा आहे. 4थं षटक घेऊन आलाय तो. चला स्पीडअप करायचं आहे. 4थं षटक घेऊन आला तो बंडू. कालच्या षटकामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. तानाजी सारखे फलंदाजाला त्याने बीट करून त्या संघाला सुद्धा कमी धाव्या रोखण्यात प्रयत्न केला त्याने. आजही तो तसाच गेम ठेवेल त्याचा माझ्या मते. बघूया. चला स्पीडअप करायचंय बंडू. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती नेलाय लेग साइडला, जाईल फिल्डरच्या हातामध्ये आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ते 2 धाव कंप्लीट. आमचे स्कोरर प्रतीक शिंदे आम्हाला स्कोर सांगतायत. खूप चांगलं त्यांचं काम डे 1 पासून. दुसरा चेंडू, खूप चांगला चेंडू, ते 1 बाउन्स जाईल समीर शिंदे यांच्या हातामध्ये. खूप चांगली फेकी सुद्धा आणि ते धाव बाद. आणि ते रोहनला परतावं लागेल तंबूच्या आसरेला. आणि ते चेअर बॉयज आपल्या संघासाठी चेअर करतायत. नक्कीच वेस्ट इंडिजचा संघ जो आहे तसे चेअर करता आपल्या संघाला. त्यांचे प्रेक्षक तसेच आपले आईएकवारचे प्रेक्षक आपल्या संघासाठी चेअर करतायत. आणि फलंदाजीला आलेत ते नाना कांबळे. खूप चांगली गोलंदाजी बंडू याच्याकडून आणि ते फुल टॉस चेंडू, थोडासा खराब फेकी आणि ते दुसरं धाव सुद्धा कंप्लीट. आणि ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ते रिव्ह्यू असेल 3rd धावेसाठी. 3री धावेसाठी रिव्ह्यू असेल. आणि ते नॉट आउट असेल. चला लगेचच अजूनही पुढचे चेंडू खेळवायचे आहेत. लवकरात लवकर ही फर्स्ट इनिंग सुद्धा संपवायची आहे. आणि धाव संख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 36. आणि अचूक टप्प्याचा हा चेंडू तेवढाच चांगला. धाव संख्या झाली ती 37. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे आणि ते नाना कांबळे यांनी 2 बॉल 2 ला 6 मारले तर बने याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. धाव संख्या झाली स्कोर कार्ड होती 37. बंडू यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी.
खूप चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं सुद्धा बॅकफिल्ड मध्ये कट केलंय आणि इकडे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. धाव संख्या झाली ती 39. शेवटचा चेंडू असलेल्या षटकाचा व या इनिंगचा सुद्धा. आणि इथे थोडस खराब चेंडू आणि जाईल 4 धावेसाठी आलेला नाना कांबळे यांच्या बॅटमधून चौका आणि धाव संख्या होईल ती 43 आणि विनिंगसाठी पाहिजे असेल ते 44 धावांचा पाठला करायचा असेल तो आई एकविरा ब्लास्टर या संघाला. करू शकतात चेस. कालच्या सत्रामध्ये सुद्धा यांनी 46 धाव्यांचा पाठला करून आपल्या संघाला विजय केला कोल्या बंडू या जोडीने. चला सार्थक 11 आणि एस टायगर्स टीमच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला वन लाईफ ग्रुप आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. चला टॉस लिहायचे दोन्ही संघाने. एस टायगर आणि सार्थक 11 याच्यानंतरचा लगेचच सामना खेळवायचा आहे आपल्याला. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सार्थक 11 आणि एस टायगर या दोन टीमच्या माध्यमातून पुढील मॅच असेल. वन लाईफ ग्रुप आपली आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विजयजी गायकवाड या साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला तानाजी कडू आणि ऋषी आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. कालच्या दिवसामध्ये सार्थक 11ने खूप चांगला खेळ केला. 2 विजय कालच्या मॅच दिवसामध्ये त्यांनी संपादन केले होते. तोच सार्थक 11 आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर एका साईडने यशस टायगर्स स्वप्नील पवार यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल. तानाजी कडू टीमचे कर्णधार आहेत. आज पहिल्या मॅचमध्ये त्यांनी विजय संपादन केला आहे. अगदी ही मॅच जर जिंकली तर स्वप्नील पवार नक्की तानाजी कडू पैशाचा पाऊस टिकेल. चला सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. चला तानाजी कडू आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि सार्थक 11 टीमचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी लगेचच. चला लवकरात लवकर सलामीची जोडी ग्राउंडवर पाठवायची आहे. आई एकविरा ब्लास्टर संघ आपल्याला अजूनही सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. या स्पर्धेसाठी अनेक देणगीदारांनी हातभार लावला आहे. त्या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा आपण आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करूयात. या चमचमच्या ट्रॉफ्या ज्या आपण पाहतोय 1 ते 4 क्रमांकाच्या तसेच सन्मान चिन्ह जर आपण पाहिले तर माजी उपनगर अध्यक्ष लालधारी पाल, लालजी शेठ पाल, अजयदादा पाल आणि विजयदादा पाल यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी आपल्याला लाभणाऱ्या ट्रॉफ्या माजी नगरसेवक उत्तमजी जाधव साहेब तसेच आणि सलामीची जोडी आली ती बॅटिंग साठी. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी राहुल कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफ्या प्राप्त झालेत. त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात.
चल जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पाहतोय त्या मात्र आपल्याला रोहन मोरे आणि शुभम सोनावणे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती मात्र आपण स्वर्गीय कमलाकर शिंदे आणि तसेच सौ काय सुलोचना कमलाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ समीर शिंदे यांच्या मार्फत आपल्याला ती प्राप्त झाले, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. तसेच अनेक पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या देणगीदारांनी हे देणगी दिले या स्पर्धेसाठी त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात. आणि जाऊया इथून मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आर्यन पाल आणि त्याच्या समवेत संघाचा संघनायक समीर शिंदे यांना पाहतोय. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला ट्राव्हर्स केलंय. एकच धाव मिळेल आणि सर्व प्रेक्षक वर्गांची इच्छा आहे की क्षेत्ररक्षणासाठी विकेटच्या मागे फाईन स्लिपमध्ये उभे आहेत मराठे यांना गोलंदाजी मिळावी. ही तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे की त्यांना गोलंदाजी मिळावी. वन लाईफ ग्रुप पाहूया कर्णधार त्याला गोलंदाजी देणार का. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तानाजी कडू या दादा या, तुम्हीच लेट झाले तर मॅच स्टार्ट कधी करणार. चला दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. नाणेफेक करायचे आहे. विजयजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. यावेळचा फटका फसलाय समीर शिंदे यांचा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाहीयेत. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण केलं आणि एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या मित्रांनो 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सार्थक 11 टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेचच दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेला महत्त्व द्या. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी 2 विजयाची नोंद केली ते सार्थक 11 टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि एसएस टायगरने सुद्धा 2 विजयाची नोंद केली आहे. तर कुठली टीम इथून तिसरा विजय संपादन करेल हे सुद्धा आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. तुर्तास जाऊया मैदानाच्या दिशेने. अगदी पायांचा चांगल्या पद्धतीने वापर केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. फलंदाजाच्या पारीचा अंत झाला. आर्यनला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागेल. परंतु मैदानाच्या बाहेर जर पाहिले तर आई एकविरा ब्लास्टरचे समर्थक मात्र इथे जल्लोष करतात, प्रोत्साहित करतात. आपल्या खेळाडूंना आपल्या टीमला प्रोत्साहित करतात. त्या छोट्या खेळाडूंचा त्या छोट्या प्रेक्षकांचंही आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण प्रोत्साहित देणं मैदानाच्या बाहेरून ही खूप चांगली गोष्ट असते. खेळाडूंचा प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि तोच आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे छोटे प्रेक्षक करतात. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूया सर्व छोट्या खेळाडूंचं. आई एकविरा ब्लास्टरचे छोटे समर्थक नक्कीच आई एकविरा ब्लास्टरचा ला सपोर्ट करतात. नवीन फलंदाज बल्लू सिंगला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 2 या धावसंख्येवरती पहिला महत्वाचा विकेट बाद करण्यात यशस्वी ठरलेत. निमेश मोहिते ते सर्रार गोलंदाज आहेत. आता मात्र ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बल्लू आणि त्याच्या समवेत संघाचा संघनायक तानाजी कडू यांना आपण पाहतोय. समीर शिंदे यांना आपण पाहू शकाल. ही मॅच संपल्यानंतर लगेचच एसएस टायगर आणि सार्थक 11 या टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती अवघी 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना निमेश मोहिते स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. 44 धावांचा बचाव करायचा आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे आणि महत्त्वाच्या मॅचची जबाबदारी घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण निमेश मोहितेला पाहतोय.
पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलं. याच दरम्यान एक धावेचं अंतर देखील दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलं आणि एक धावेच्या बरोबरीने 4 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी फेकतायत गोलंदाज. असा कुठलाही चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने फेकला नाही की त्या चेंडूवरती प्रहार केला जाईल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा फटका येईल असा एकही चेंडू या गोलंदाजाने फेकला नाही. पुन्हा एकदा पहा कशा पद्धतीने चेंडू फेकला. उत्तर नाहीये. अगदी बेड्या घातणारा चेंडू होता, पायामध्ये टाकलेला चेंडू होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. अगदी सन्मान दिला. ते म्हटलं देतात ना की घरी आलेल्या पाहुण्यांना आणि क्रिकेटमध्ये पडणाऱ्या चांगल्या चेंडूला नेहमी मान सन्मान द्यावा लागतो. त्याच पद्धतीचा हा चेंडू होता. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे मित्रांनो 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये इथून 40ची गरज असेल. लक्ष मोठं आहे, परंतु लक्ष मोठं जरी असलं तरी सुद्धा समीर शिंदे नावाचा एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाचा संघनायक आहे. त्याला माहिती आहे पहिलं षटक जे टाकलं गेलं ते निमेश मोहितेचं होतं. निमेश मोहितेला खेळून जर काढलं आपण आणि आपण जर बाद झालो नाहीये तर उर्वरित 3 षटकामध्ये या धावा आपण काढू शकतो. हे समीर शिंदेला माहिती आहे. समीर शिंदेला माहिती आहे की कुठल्या क्षणी कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करायचं हे समीर शिंदेला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी पहिलं षटक अगदी व्यवस्थित काढून खेळलं आणि आता मात्र उर्वरित षटकामध्ये ज्या 40 धावा आहेत ना त्याचा पाठलाग समीर शिंदे एक कॅल्क्युलेशन करून नक्कीच मैदानामध्ये करेल याच्यात मात्र शंका नाहीये. जर का समीर शिंदे बाद झाला तर मात्र चला समीर शिंदेच्या विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला इथून पाहायला मिळते. परंतु समीर शिंदे पहिल्या षटकामध्ये अगदी व्यवस्थित खेळलाय, परंतु या षटकामध्ये समीर शिंदेची आपल्याला एक आक्रमक इनिंग पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं की समीर शिंदे कॅल्क्युलेशन करून खेळणारा खेळाडू आहे. वाट पाहिली आणि इथून गोलंदाजाची वाट लावली. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा 8 धावा धावफलकावरती. नाना कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. समीर शिंदेला तुम्ही लूज चेंडू टाकू शकत नाही, खराब चेंडू टाकू शकत नाहीये, कारण अगदी समीर शिंदेचा विचार केला ना तर प्रतीक्षा करतो, वाट पाहतो कुठला चेंडू कशा पद्धतीने येतो आणि त्याच पद्धतीने दिशा देण्याचं काम हा फलंदाज करतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल्स केले. जमिनीच्या मदतीने दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. जर का नाना कांबळे यांनी 3 विकेट प्राप्त केले तर बनी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि समीर शिंदेचा जर विकेट घेतला तर 100 रुपयाचं कॅश प्राईज. पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. 10 धावा धावफलकावरती. रनआउटची संधी होती परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुन्हा एकदा दिशा दिले. क्षेत्ररक्षण चिरलं जातंय, फाडलं जातंय, कापलं जातंय. समीरच्या माध्यमातून देखना सुरेख फटका पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा फटका होता. क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा हा फटका होता. समीरच्या बॅटमधनं आलेला एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. इथून विचार करावा लागेल. वन लाईफ ग्रुपला जर ही मॅच जिंकायची असेल तर असे चेंडू टाकून चालणार नाहीयेत, कारण समीर शिंदे अशा चेंडूची प्रतीक्षेमध्ये आहे. काय टायमिंग आहे प्रॉपर. पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावेसाठी आलेला हा फटका समीर शिंदेच्या बॅटमधनं अजून एक प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचेल मित्रांनो ती 18 या घरात. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली होती, कारण गोलंदाज सुद्धा त्याच दर्जाचा होता समोर, परंतु नाना कांबळे गोलंदाजी मार्कवरती आले आणि समीर शिंदे समोर हा फलंदाज जो कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळतो तो मात्र मास्टर माइंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा खूप उशिराने घेतलेला श्वास म्हणावा लागेल गोलंदाजासाठी, कारण खूप उशिराने निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज नाना कांबळे यांच्या माध्यमातून 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना समीर शिंदेची फलंदाजी मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू यावेळेचा हा कट करायचा होता. पुन्हा थर्डमॅन एरियामध्ये या चेंडूला ढकलायचं होतं
परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा येणारे असतील. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 26 धावीची गरज असेल. 12 चेंडूमध्ये 26 धावीची. तर गणेशांनी जर विकेट घेतला तर रोहन मोरे यांच्याकडनं 100 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. समीरचा जर विकेट घेतला तर. चला गणेश मोरेसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे आणि बल्लूचा जर विकेट घेतला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. सोन्या डॉनचे संघ मालक सोनू दळवी आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. कल्पेश यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश यांच्याकडनं. जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. समीर शिंदेचा जर विकेट गणेशने काढला तर रोहन मोरेकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 12 चेंडू आणि 26ची गरज. खरा फटका अगदी पुढे सरसावले होते, स्टॉप आउट झाले होते, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एक निर्धाव बॉलची सांगता इथून आपल्याला पाहायला मिळते. गणेश मोरे सुद्धा एक तेज तर्रार गोलंदाज आहे. रोहनच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॅश प्राइज सुद्धा पाहायला मिळते. पायामधला बॉल उडवला आहे. एकच धाव, फक्त आणि फक्त एकच धाव. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा समीकरण असेल. दहा चेंडू आणि 25ची गरज आहे. समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत अजूनही. आज चांगला फटका पुन्हा एकदा तेज तर्रार केलेला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव दुसऱ्या धावीसाठी निघालेत. खरा फेकी नाना कांबळे यांची मात्र खरा फेकी आपण पाहू शकाल आणि त्याचाच पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतला याच दरम्यान. आता इथून मात्र समीकरण बदललं गेलंय. येणारे असतील 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये कराव्या लागतील त्या 23 धावा. एकाच दुसरा षटकार चौकार नक्कीच सामन्याचं चित्र बदलवेल. एकाच दुसरा विकेट नक्कीच सामना वन लाईफ ग्रुपच्या बाजूने झुकवेल. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार चेंडू, उत्तर नाहीये. शिक्षकाने मुलाला प्रश्न विचारावा आणि मुलाकडे त्याचे उत्तर नसावे असा आज चेंडू होता. समीर शिंदेला भरपूर काही शिकवून जाणारा आणि फलंदाजाचा क्लास घेणारा एक जबरदस्त चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या माध्यमातून आपण पाहिला. अजून एक चांगला चेंडू कौतुक करावं लागेल, कारण समीर शिंदे सारख्या फलंदाजाला या गोलंदाजाने रोखलंय. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि याच उसळीवरती समीर शिंदे बीट झालेत. आज जर चेंडू निर्धाव काढला तर रोहन मोरे यांच्याकडनं गणेशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगली मॅच पाहायला मिळते. वन लाईफ ग्रुप वर्सेस एकविरा ब्लास्टर. चांगलं क्रिकेट. एकच धाव आणि एक धावेच्या बरोबरीने इथून मात्र 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 22. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र 22 धावा करायचेत. त्या 18 चेंडूमध्ये 22 धावा केल्या आहेत, त्या मात्र आता 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत. मैदानाच्या बाहेर असलेल्या प्रेक्षकांना मोहीन शेखने जर विकेट घेतला तर रोहन मोरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मराठे साहेबांना गोलंदाजी मिळावी ही मात्र तमाम क्रीडा रसिकांची इच्छा आहे आणि जर का मराठे साहेबांना गोलंदाजी मिळाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कर्णधारासाठी आलं आहे.
शकाल मोईन शेख. आणि मोईन शेखने जर विकेट प्राप्त केला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज रोहन मोरे यांच्या माध्यमातून असेल. 6 चेंडू आणि 22ची गरज. जाऊया मित्रांनो मैदानाच्या दिशेने. समीर शिंदे आता मात्र सर्व काही आई एकविरा ब्लास्टर टीमचं भवितव्य समीर शिंदे यांच्यावरती असेल. खांद्यावरती जबाबदारी असेल. मनगटामध्ये ताकद आहे. कलात्मक फटके आहे. कुठल्या क्षणी काय करायचं हे समीर शिंदेला माहिती आहे. परंतु लक्ष खूप मोठं आहे आणि ते गाठायचं असेल तर समीर शिंदेला या 6 चेंडूला सामोरा जावं लागेल. परंतु सामोरा गोलंदाज एक यंग टॅलेंट आहे मोईन शेख. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल पुढे सरसावले होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि इथून समीर शिंदे बाद. समीर शिंदे मात्र माघारी परतावं लागलं. अगदी निराश पावलं नाही समीर शिंदे. मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल समीर शिंदे यांना एक मोठा अडथळा इथून वन लाईफ ग्रुपने दूर केला आहे. कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता समीर शिंदे यांचा, परंतु बल्लू यांनी अतिघाई केली आणि कुठेतरी समीर शिंदे स्ट्राईक एंडवरती पोहोचण्याच्या अगोदर बल्लू यांनी स्ट्राईक सोडली आणि तिथे समीर शिंदे यांच्या पारीचा अंत झाला. जर का समीर शिंदे 5 चेंडू खेळला असता तर मात्र मॅच सुद्धा जिंकवता आली असते. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंडूने काल एक जबरदस्त षटकार देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. अगदी फाईन क्षेत्रामध्ये विजयी षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. तोच बंडू येणाऱ्या 5 बॉलमध्ये 21 धावा करणार का? चला डग आउट मध्ये फक्त आणि फक्त खेळाडूचा असावे तानाजी कडू सुधीर. हा चांगला फटका, परंतु नाना कांबळे आहेत तिथे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. 2 धावा या दरम्यान पूर्ण. येणारे 4 बॉल आणि 19ची गरज आहे. बंड्या फलंदाजी मार्कवरती. हा मात्र धीम्या गतीने चेंडू फेकलाय. धाव मिळत नाहीये. समीकरण बदललंय. आता मात्र उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 19 धावीची गरज आहे. हा हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू एक टप्पा खेरी सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय चौकार. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि 2 चेंडूमध्ये कराव्या लागतील त्या 15 धावा. चला वन लाईफ ग्रुप आपण वेळेला महत्व द्या दादांनो. चला प्रतीक, चला चला वेळेला महत्व द्या. पुन्हा एकदा चांगला फटका बंडूच्या माध्यमातून. 4 धावेसाठी आलेला हा चौकार. छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 1 चेंडूने 11ची गरज. चांगली फलंदाजी. काल सुद्धा या छोट्या चनीच्या फलंदाजाने प्रत्येक क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि तोच पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करतोय, परंतु टीमला मात्र विजय करू शकला नाहीये. विजय टीमच्या अभिनंदन आणि पराभूत टीमचं मात्र गोडसं कौतुक.